नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। भारतात पुन्हा एकदा लॉकडाऊन। कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। देशात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढल्याचं दिसून येत आहे। मध्य पूर्वेतील संघर्षांमुळे उद्भवणाऱ्या गंभीर परिणामांचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनांचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहनही केले होते। आता अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा कंपन्या आणि इतर वित्तीय संस्थांना खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने विविध उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत। सरकारने अनिवार्य केलेल्या खर्चात कपातशी संबंधित या नवीन उपाययोजनांनुसार कामाशी संबंधित प्रकल्पांचा आढावा आणि सल्लामसलत यांसारख्या सर्व बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच घेतल्या जाणे बंधनकारक आहे। अर्थात सर्वच गोष्टी ऑनलाईन स्वरूपात करा, असं माननीय पंतप्रधान मोदीजींनी निर्देश दिले आहेत। पेट्रोल आणि डिझेल वाहने शक्य असल्यास तिथे विद्युत वाहनांची बदलण्याचा विचार करावा, असं नमूद केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे। सर्व अधिकारी आणि नागरिकांना त्यांनी वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन बैठका आणि व्हिडिओ कॉन्फरन्स यांसारख्या कार्यपद्धती पुन्हा सुरू कराव्यात, असे आवाहन केले होते। थोडक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की ज्याप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम करण्यात येत होते, त्याप्रमाणेच पुन्हा एकदा राष्ट्रीय हितासाठी उचललेले हे मोठं पाऊल अर्थात वर्क फ्रॉम होम करावं आणि सर्व लॉकडाऊन प्रमाणेच करावं, असे संकेत आणि निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेत। वर्क फ्रॉम होम केल्याने नागरिकांचा फायदा होतो की तोटा, हे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवावे।